नमस्कार मित्रांनो, जून महिन्याच्या अखेरीस एक महत्त्वाची गोष्ट घडली. भारताच्या ऑइल बास्केटची किंमत, ऑइल बास्केट म्हणजे काय, आपण ज्या देशांकडनं खनिज तेलाची आयात करतो आणि आपल्याला सरासरी ज्या किमतीला तेल मिळतं त्याची किंमत एका बॅरलला $70पेक्षा कमी झाली. म्हणजे युद्धापूर्वीची जी किंमत होती साधारणतः त्याच आसपास, कदाचित त्याच्यापेक्षा थोडीशी कमी किंमत आपल्याला तेलासाठी द्यावी लागत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती $110 $115पर्यंत पोचल्या होत्या. त्याच्यानंतर त्याच्यावरचा विमा, त्याच्यावर वाहतुकीचा खर्च, त्याच्यामध्ये होणारा विलंब, त्याच्यासाठी जास्त पैसे द्यावं लागणं, याच्यामुळे भारताला प्रत्यक्षात $120पेक्षा जास्त एका बॅरलसाठी मोजावे लागत होते. तेव्हापासनं ते आतापर्यंत $70वर किमती आलेल्या आहेत. मी केवळ महिन्याभरापूर्वीचा राहुल गांधींचा एक व्हिडिओ आपल्याला ऐकवत आहे. राहुल गांधींनी या तामिळनाडू, आसाम, बंगाल वगैरे मधल्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर पोस्ट केलेला व्हिडिओ आहे. अर्थातच व्हिडिओमध्ये त्यांच्या कपाळाला भगवं गंध आहे, कारण उत्तर प्रदेशच्या निवडणुकांची तयारी सुरू झालेली आणि त्यामुळे ते अधिक हिंदू, ब्राह्मण वगैरे आपली ओळख अधिक प्रखरपणे समोर दाखवतील. पण त्यावेळेला राहुल गांधी म्हणाले होते, मुश्किल महंगाई है, मुश्किल बेरोजगारी है, ये मुश्किल अभी कुछ ही समय में खाद की कमी होने वाली है. मुश्किल ये है, पता नहीं वो कौन सी दुनिया में रह रहे हैं कि लोगों से कह रहे हैं इलेक्ट्रिक गाड़ी का प्रयोग करो. उनको अभी मजदूर, किसान, देश के युवा, देश के गरीब लोग, छोटे बिजनेस वाले, उनकी रक्षा करनी है. और हम उनसे कह रहे हैं कि तूफान आ रहा है, आपने मजाक बना रखा है, आप एक्शन लो और रक्षा करो देश की. वो कुछ और कर रहे हैं. बघा, तुफान आने वाला है आणि मोदी त्याची जाणीव नाही आहे. ते लोकांना सांगतात इलेक्ट्रिक गाड्या घ्या, पण खतांचा तुटवडा होणार आहे, स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा होणार आहे. आम्ही सांगतोय पण हे काय ऐकत नाही आहेत. आणि त्याच राहुल गांधींना शब्दाद्वारे नाही तर कृतीद्वारे चपराक लगावलेली आहे. अर्थातच या व्हिडिओमुळे आपल्यापैकी काही जणांचं समाधान होणार नाही, कारण इथेनॉल का मिक्स केलं जातं आहे, गडकरींच्या मुलांचा फायदा करण्यासाठी इथेनॉल मिक्स केलं जातं आहे का, किंवा मग तरी देखील पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याच ना, अशा प्रकारची तक्रार केली जाईल. पण याच्या मागची आकडेवारी जी समोर आलेली आहे ती खरोखर चकित करणारी आहे. आणि युद्धाच्या या सगळ्या प्रसंगामध्ये जिथे अशी भीती व्यक्त केली जात होती की पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलसाठी ₹150 मोजावे लागतील, जर ते मोजावे लागले नाहीत, सरकारने ती किंमत $110 $115पर्यंत ठेवली, तर जवळपास सगळ्या विकास योजना, लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी सन्मान, सगळ्या योजना बंद कराव्या लागतील आणि पेट्रोल डिझेलवर सबसिडी द्यावी लागेल. या पावसाळ्यात आता जोरदार पाऊस पडतोय आणि त्याच्यावरनं राजकारण सुरू झालं आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित साटम, देवेंद्र फडणवीस हे सगळं सुरू झालं आहे. पण या पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेती करायला खतं मिळणार नाहीत, ही भीती अवघ्या महिनाभरापूर्वी व्यक्त केली जात होती. पण आता परिस्थिती पूर्ववत होऊ लागलेली आहे, झालेली आहे. जवळपास रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत होता, रुपया सावरू लागलेला आहे. आणि त्याच्यासाठी काय केलं गेलं ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. काय केलं गेलं, कसं केलं गेलं हे समजून घेणं आवश्यक आहे, कारण त्याच्यासाठी गेल्या 12 वर्षात जे प्रयत्न सरकारकडनं केले गेले त्याचं श्रेय याच्यामध्ये आहे. 2014 सालापूर्वी देशात LPG जो स्वयंपाकाचा गॅस आहे त्याच्यासाठीचं पाईपलाईन नेटवर्क होतं ते 2311 किलोमीटर होतं, ते आता 6242 आहे. म्हणजे तिप्पट वाढ झालेली आहे. साधारणतः पेट्रोल LPG आपण आयात करायचा तो 12 मिलियन मेट्रिक टन आपण दरवर्षी आयात करायचो, तो आता 32 म्हणजे 32-36 जवळपास 3 पट त्याच्यात वाढ झालेली आहे. दररोज 32 लाख सिलेंडरचं वितरण व्हायचं दररोज, ते आता
जवळपास 63 लाख म्हणजे 62,80,000 सिलेंडर रोजच्या रोज वितरित केले जातात. तेल आपण 27 देशांकडनं आयात करायचो ते आता 41 वेगवेगळ्या देशांकडनं आपण आयात करतो. 55 शहरांमध्ये तेव्हा स्वयंपाकाचा गॅस पाईपलाईनद्वारे वितरित करायची व्यवस्था होती, ती आता 300हून जास्त शहरांमध्ये पाईपलाईनद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरवला जातोय. तो गॅस पुरवायचा तर तुम्हाला लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे द्रवरूप नैसर्गिक गॅस असतो तो आयात करायला पाहिजे. त्याची सोय देशात फक्त 4 ठिकाणी होती, कारण तो आयात केला तर त्याचा द्रवातनं त्याची वाहतूक करायची आणि मग त्याचं पाईपलाईनद्वारे वितरण करायचं. या सगळ्यासाठी 4 ठिकाणी व्यवस्था होती, ती आता 8 ठिकाणी देशामध्ये पूर्व किनाऱ्यावर पश्चिम किनाऱ्यावर आहे. देशात पूर्वी सामरिक साठे नव्हते पेट्रोल डिझेलचे किंवा खनिज तेलाचे, ते आता 53 लाख म्हणजे टन त्याचा साठा आहे. याचा अर्थ जवळपास 3 आठवड्यांची तरतूद सरकारची आहे आणि बाकी पेट्रोल डिझेल कंपन्या म्हणजे तेल वितरण कंपन्या त्यांच्याकडे जवळपास महिनाभराहून जास्त साठे असतात. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की जी भीती व्यक्त केली जात होती, प्रेशर खूप होतं लक्षात घ्या, पण जी भीती व्यक्त केली जात होती ती भीती खरी ठरली नाही. सुरुवातीला मलाही वाटलं होतं की हे सगळं बंगालच्या निवडणुकांपुरतं सरकारने उसणं अवसान आणलेलं आहे. ज्या दिवशी प्रचार थंडावेल, ज्या दिवशी मतदान होईल त्याच्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये व्यावहारिक जी वाढ आहे 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये ती केली जाईल. वाढ झाली पण ती 3 रुपये, त्याच्यानंतर 8 आणे, 1 रुपया वगैरे झाली. मला नाही वाटत 103 रुपयाला मुंबईत पेट्रोल होतं ते आता 106, 107 त्याच्याहून जास्त वाढ झाली असं मला वाटत नाही. काही ठिकाणी 110 असेल, 110च्या वर कुठेही पेट्रोल नाही आहे. आणि आता $70ची पातळी आपण गाठल्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेलचे भाव आणखीन कमी होतील असं सांगण्यात आलेलं आहे. आता हे कसं शक्य झालं तर जेव्हा युद्ध सुरू झालं, कोणालाही कल्पना नव्हती एवढं युद्ध सुरू होईल. रोज 120-125 जहाजं होर्मुझची सामुद्रधुनी पार करायची, ती जवळपास बंद झाली. खास करून ज्याला नैसर्गिक वायू होता त्याच्या बाबतीत तर ती वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पेट्रोल डिझेल ते खनिज तेलाच्या बाबतीत काय झालं, सौदी अरेबियाने तेल पाईपलाईनचा वापर करून जेड्डाच्या इथपर्यंत जवळजवळ 70 लाख बॅरल नेलं. संयुक्त अरब अमिरातींनी फुजैराचा वापर करून आखाताबाहेर तेल काढायला सुरुवात केली आणि त्यामुळे खनिज तेल बाकी अमेरिका, कॅनडा अनेक देशांमध्ये आहे. पण नैसर्गिक वायूचं कसं आहे की त्याचं वायूचं द्रवरूप करण्यासाठी जी गुंतवणूक लागते त्याला 5 वर्ष लागतात आणि ती फक्त कतारकडे होती आणि त्यामुळे संकट मोठं होतं. जहाजांची वाहतूक थांबली होती, इन्शुरन्सचे भाव वाढले होते, जहाजांना ट्रान्सफॉर्मर बंद करून पर्शियन आखाताच्या बाहेर यावं लागायचं. त्याच्यामध्ये एखाद्या जहाजावर हल्ला झाला की पुढची सगळी वाहतूक ठप्प व्हायची. तरी काही जहाजं ज्याला शॅडो फ्लीट म्हणतात ती असतील आणि इतर ट्रान्सफॉर्मर बंद करून जीव धोक्यात घालून वाहतूक करायचे. त्यांना भारतापर्यंत आणायचं तर नौदलाची गरज होती, त्यांना भारतासाठी येऊन द्यायचं असेल तर मुत्सद्दीगिरीची गरज होती. त्याच्यासाठी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधणं, सौदी अरेबिया, UAE या सगळ्या देशांशी संबंध चांगले ठेवून त्यांच्याकडनं वाटाघाटी करून त्यांचा जो खनिज तेल बाहेर पडत होतं ते भारतासाठी आणणं, अमेरिकेच्या मदतीने रशियावर जे निर्बंध लादले होते अमेरिकेने ते भारतासाठी पुन्हा उठवणं ते आवश्यक होतं. मधल्या काळात इराणविरुद्ध निर्बंध उठवणं आवश्यक होतं. व्हेनेझुएलामध्ये तेल आहे, अमेरिकेच्या प्रभावाखाली आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांनी भारतात येऊन भारतात व्हेनेझुएलाचं तेल प्रक्रिया करणं, यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर नियोजनाची आणि नुसतं नियोजन नाही, त्या नियोजनानुसार कृतीची आवश्यकता होते. वेगवेगळ्या मंत्री विभागांमध्ये समन्वय असणं, कारण धोरण म्हणून कोणालाही धोरण छापता येतं, पण प्रत्यक्षात आणायचं तर वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये एकत्रित काम करण्याची ताकद पाहिजे. एकाचं तोंड एकीकडे दुसऱ्याचं दुसरीकडे असं असेल तर काम होत नाही. आणि त्यामुळे याच्यामध्ये पेट्रोलियम मंत्रालय असेल, जहाज वाहतूक मंत्रालय असेल, बंदरं मंत्रालय असेल, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, सगळ्यामध्ये एक सुसंवाद हवा आणि काम करण्याची ताकद हवी. ती आपण करू शकलो. नैसर्गिक वायू त्याचा पुरवठा थांबला होता. स्वयंपाकाचा गॅस LPG जो असतो तो आपण 50% जास्त आयात करतो. तो आयात केलेला गॅस कमीत कमी जर होत असेल तर देशांतर्गत तेल शुद्धीकरण कंपन्या आहेत त्यांना LPGचं उत्पादन, कारण एरवी त्या बिटुमेन आणि प्रोपेलिन आणि या सगळ्या गोष्टी रसायनांची निर्मिती करतात, त्यांना
LPGचं उत्पादन करायला लावून त्याच्यापैकी काही कंपन्या तर कधी आत्तापर्यंत उत्पादन करत नव्हते त्यांना उत्पादन करायला सांगणं, अनेक गोष्टी करण्यात आल्या. स्वयंपाकाच्या गॅसची सिलेंडरची किंमत, आयात करण्याची किंमत 1600 रुपये सिलेंडर इतकी झाली होती. तरी देखील उज्ज्वला योजनेचे लाभार्थी त्यांना 642 रुपये, बाकीच्यांना स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीमध्ये 900-950 रुपयाच्या का 968 रुपये. सामान्य ग्राहकांना, व्यावसायिक ग्राहकांना, हॉटेलं आणि रेस्टॉरंट वगैरे त्यांना व्यापारी दरांनी हे घ्यावं लागलं होतं. त्यामुळे काही काळ त्याचा परिणाम जाणवत होता. पण जे राहुल गांधी म्हणत होते तुफान आनेवाला आहे, पेट्रोल म्हणजे घरी चूल पेटणार नाही, सामान्य लोकांना जगणं मुश्किल होईल, शेतकऱ्यांना खतं मिळणार नाही, यातली कुठलीही गोष्ट झालेली नाही आहे. जेव्हा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात तेव्हा विरोधी पक्षाचे लोक कोणी घोड्यावर बसतात, कोणी गाढवावर बसतात, कोणी बैलगाडीत बसतात आणि दाखवायचा प्रयत्न करतात की सामान्य लोकांची किती काळजी आहे. नाही, यावेळेलाही तसं झालं. गाढवावर कोण बसलेलं माहिती नाही, पण ही सगळी थिल्लर प्रकार करून झाले. पण जी भीती राहुल गांधींनी व्यक्त केली होती त्यातली एकही गोष्ट झाली नाही. भारताची अर्थव्यवस्था, तिच्या वाढीचा दर चांगला राहिलेला आहे. उत्पादन क्षेत्र जे आयात केलेल्या ऊर्जेवर असतं त्याचाही वाढीचा दर चांगला राहिलेला आहे. तरी देखील सरकारलाही आणि देशालाही याच्यामध्ये अनेक धडे शिकता आले. आखातात अशा प्रकारचं युद्ध होईल, हुर्मुझचं सामुद्रधुनी बंद होऊ शकेल हा विचार केला नव्हता. भविष्यात केवळ हुर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याचा धोका नाही आहे, तर इतर जे चोक पॉईंट्स आहेत याच्यामध्ये तांबड्या समुद्राचं बाबेल मंडप, तिथली सामुद्रधुनी असेल किंवा चीनकडून दक्षिण चीन समुद्रात अशा प्रकारची काही गोष्ट केली गेली, तैवानचं युद्ध झालं तर काय होईल, याचा विचार करून सरकारने अंदमान निकोबार, खास करून ग्रेट निकोबारमध्ये मोठ्या प्रमाणावर कामाला सुरुवात केलेली आहे. देशात खूप मोठ्या प्रमाणावर कोळशाचा साठा आहे, पण आपण त्याचं गॅसिफिकेशन करत नव्हतो. चीननी त्यांच्याकडच्या कोळशाचं भूगर्भातच वायूमध्ये रूपांतर करून ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता एका प्रकारे आणलेली आहे. ती आपण करायला सुरुवात केलेली आहे. जे साठे आहेत ते आणखीन वाढवण्यात येत आहेत, पुरवठा साखळ्या अधिक सक्षम करण्यात येत आहेत आणि त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचं संकट आलं तर भारत त्याला अधिक तयार असेल. पण या संकटामध्ये जी अपेक्षा, जी भीती व्यक्त करण्यात आली होती ती गोष्ट खोटी ठरलेली आहे. जे घोड्यावर बसून पेट्रोल डिझेलच्या किमतींचा निषेध करत होते त्यांची अवस्था खरोखरच गाढवांसारखी झालेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.